Okay, good morning once again to one and all. In the last session, we discussed what exactly problem-based learning or project-based learning is. Both are one and the same thing. Problem-based learning म्हणजे काय? You have to identify certain problem around you or in the society or maybe in the industry, maybe anywhere. And as the society requires some solution on that, so as a technical person, as a technocrat, as an engineer, what we can give, because ultimately if you cannot offer something to the society, then there is no use of your life. You must contribute in the life cycle of this world or life cycle of this society, the day-to-day routine of this your family or your friend circle. Okay, so you must contribute something. जर एखादा मुलगा आहे किंवा पर्सन आहे, तो काही कॉन्ट्रीब्युटच करत नाही, फक्त स्वतःच येतो घरी, जेवण करतो, झोपतो, उठतो, बसतो, बस एवढंच, तर त्याला अर्थ नाही. यू नीड टू कॉन्ट्रीब्युट, मे बी टेक्निकल कॉन्ट्रीब्युशन, मे बी scientific contribution, theoretical contribution, or social means support, mental contribution. So you should contribute to the society. That is very important. As a person, as a technocrat. कारण तुमच्या काय नॉलेज आहे त्याचा उपयोग जर जगाला होत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? शेवटी शेअरिंग वरच. द डेथ इज द अल्टिमेट ट्रूथ ऑफ द लाईफ. सो बिफोर दॅट यू शुड create your name and you should earn fame through your knowledge. And knowledge is very important. Okay, maybe some person has knowledge in technical subjects, some person may be having knowledge in managerial skills त्याच्यामध्ये एखाद्यामध्ये असू शकतात. ठीक आहे, तर ते तुमचं नॉलेज कुठेतरी रिफ्लेक्ट झालं पाहिजे, शेअर झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे, तर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग मध्ये काही जास्त अंतर नाही, सेमच आहेत. काही लोक त्याला तसं म्हणतात. बाहेरच्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये लवकर ह्या गोष्टी लवकर इन्कल्केट केल्या गेल्या. आपल्याला थोडं लेट आलंय, ठीक आहे, काय हरकत नाही. लेट पण थेट आपण पुढे जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर पीबीएल प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा जो फर्स्ट इयरला कन्सेप्ट आलाय, त्याच्यामध्ये काही नाही, छोटे छोटे प्रोजेक्ट. अगदी काही जण रूम हिटर बनवतात, कुणी अलार्म सिस्टम बनवतं, किंवा वॉटर लेवल टँक डिटेक्टर सिस्टीम एखादी बनवतं, व्हॉइस रेकॉर्डिंग बनवतं, किंवा एखादं इमेज प्रोसेसिंग काम करतं, की एखादा फळाचं चित्र काढलं आणि इमेज प्रोसेस करून सांगता आलं पाहिजे की बाबा हे फळ पिकलेलं आहे का खराब आहे. ठीक आहे, एखादे माणसाचे फेसेसवर काम करतं, कुणी एखादं तुमच्या रूम मध्ये किती लोक एंट्री मारताय, म्हणजे थोडक्यात काउंटर डिझाईन करतात काही लोक, की एखाद्या वर्गामध्ये किती मुलं एंट्री मारली, तर काही जण काउंटर बनवू शकतात, काही जण टायमर्स बनवू शकतात. ठीक आहे, आणि त्यासाठी पाहिजे तेवढे कंपोनंट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे कंपोनंट वाटतंय सुटेबल ते वापरायचं असतं. आणि आता असं नसतं कधी की एखादा कंपोनंट आपण विकत घेतला आणि त्याचं नॉलेज आपल्याला असतं त्यावेळेस सगळं, नाही, असं नसतं. त्याच्यामध्ये डीप घुसावं लागतं, डीप जावं लागतं, डीप स्टडी करावं लागतं. स्टडी म्हणजे काय, का पेपर डाउनलोड करा, पुस्तक वाचा, किंवा त्याच्या रिलेटेड काही ब्लॉग सापडतात का गुगलवर, किंवा सर्च इंजिन पाहिजे आहेत ना आपल्याकडे, युट्यूबवर काही व्हिडिओ मिळताय का, कोणाचे काही नॉलेज शेअरिंग कुणी केले का त्या विषयावर. मग काही जण एखादा कन्सेप्ट सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करतात, काही जण तो कन्सेप्ट हार्डवेअरमध्ये इम्प्लिमेंट करतात. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल या सेमिस्टरला आता ऑनलाईन सगळं चालू आहे, तुम्हाला मे बी काही चॅलेंजेस असतील प्रोजेक्ट बनवण्यामध्ये, तर तुम्हाला वाटलं की बाबा आता हार्डवेअर तर काही मिळत नाही, मिळण्याचे चिन्ह नाहीये, किंवा खूप बजेट लय जाऊ राहिले, त्यावेळेस तर टॉपिक झालाय फायनल, पण आता काय करायचं. तर तुम्हाला वाटलं की मल्टीसिम नावाचं एक सिम्युलेटर आहे. मल्टीसिमची स्वतःची लायब्ररी असते, त्या लायब्ररीमध्ये रजिस्टर्स असतात, ट्रान्झिस्टर असतात, थायरिस्टर्स असतात, एससीआर असेल, किंवा जे जे काही लायब्ररीमध्ये आहे त्याचा वापर करून जरी तुम्ही सिम्युलेशनचं बनवलं काहीतरी, सिम्युलेशन बॉक्स एकत्र करून इंटरफेस करून इनपुट दिला, फंक्शन जनरेटर त्याच्यामध्ये आहे, सीआरओ आहे, ऑसिलेटर्स आहेत, त्याचा वापर करून तुम्ही एखादी सिस्टीम डिझाईन केली आणि इनपुट काहीतरी दिला आणि आउटपुट काहीतरी मिळवला, तरी काही हरकत नाही. ठीक आहे, मे बी तुम्ही सांगू शकतात की कन्क्लुजन मध्ये किंवा फ्युचर स्कोप मध्ये, ड्यू टू सच challenges we cannot realize the idea practically, physically, but although we implemented the same system and verified its suitability or efficacy through simulation with the help of multi-sim software. मग मल्टीसिम सॉफ्टवेअर वापरले तर मल्टीसिमचे सुद्धा खूप सारे व्हर्जन्स आहेत. मग कोणत्या व्हर्जनचं मल्टीसिम वापरलं तुम्ही ते कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे पीपीटीत किंवा रिपोर्टमध्ये. ठीक आहे, तर ते एक झालं मल्टीसिम.
काही जण पी स्पाइस नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये काम करू शकतात. ठीक आहे. काही जण तुम्हाला वाटलं की लॅब व्ह्यू नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आणि हे सगळे सॉफ्टवेअर जे आहेत ना, हे 1 मंथच्या डेमोवर तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. म्हणजे ते सगळेच्या सगळेच पेड सॉफ्टवेअर आहेत असं नाही. काही सॉफ्टवेअर ऑनलाईन आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्टुडंट व्हर्जनसाठी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. समजतंय? म्हणजे सिम्युलेशनवर सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला वाटलं की ब्रेडबोर्डवर करायचंय. ठीक आहे. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही ब्रेडबोर्डवर इम्प्लिमेंटेशन करू शकतात. ठीक आहे. आणि काहींना वाटतंय की आता आमची ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर मग इलेक्ट्रॉनिक्सच कंपोनंट पाहिजे असंही काही नाहीये. थोडेफार कंपोनंट तुम्ही मेकॅनिकल बेस्ड, इलेक्ट्रिकल बेस्ड ठेवले किंवा 10-20% इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत, बाकीचे मेकॅनिकल आहेत. काय हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्याचा तेवढा आम्ही तुम्हाला टॉलरन्स देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आयडिया इम्प्लिमेंट चांगली पद्धतीने तुम्ही शोधली पाहिजे, केली पाहिजे. आउटपुट आला तर चांगलीच गोष्ट आहे, खूप चांगला. एक्सपेक्टेड आउटकम. थोडा पार्शियल रिझल्ट आले, अटेम्प्ट करून काही ते इम्प्रुव्हमेंट होत नाही, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ते एक्सप्लेन करा, व्हाय यू आर नॉट गेटिंग द आउटपुट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्या ऑब्जेक्टिव्ह युनिव्हर्सिटीने जो सिलेबस दिलाय, त्या सिलेबस मेकिंग मध्ये आपले एचओडी मॅडम आणि मी सुद्धा कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. ठीक आहे. तर तो सिलेबस डिझाईन करताना काय काय टाकलंय ऑब्जेक्टिव्ह बघूया आपण. बघा, तुमच्याकडून ऑब्जेक्ट म्हणजे आउटकम्स काय आले पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय ठेवले युनिव्हर्सिटीने, टू एम्फसाइज प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. ओके. ते समजलं पाहिजे की ती लॉंग टर्म आहे, इंटरडिसिप्लिनरी आहे, स्टुडंट सेंट्रिक ती आहे. ठीक आहे. असं त्यांचं एक्सपेक्टेशन आहे. त्यांचं सेकंड एक्सपेक्टेशन काय आहे का, इंडिपेंडंट लर्निंग मुलाने केली पाहिजे किंवा ग्रुप लर्निंग म्हणजे 4-5 जणांनी एकत्र येऊन कंबाईनली अभ्यास केला पाहिजे एखाद्या प्रॉब्लेमचा. मग डेटा शीटचा अभ्यास, रेफरन्स पेपरचा अभ्यास, युट्यूबच्या व्हिडिओचा अभ्यास. ठीक आहे. किंवा पीपीटी बनवण्यापासून पीपीटी कशी जास्त अप्रोप्रिएट करता येईल किंवा तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचं सिनॉप्सिस बनवायचंय किंवा रिपोर्ट फायनल बनवायचा आहे, त्याच्यावर कसं वर्कआउट करायचं. मग इंडिपेंडंट या गोष्टी तुम्ही लर्न करू शकतात ग्रुप लर्निंग मध्ये. माझ्याकडे जे नॉलेज नाही ते दुसऱ्याकडचं नॉलेज मला शेअर करता येतं त्यावेळेस. ठीक आहे. शेअरिंग बेसिसवर आपलं नॉलेज आपण वाढवू शकतो, दुसऱ्याचं नॉलेज सुद्धा वाढवू शकतो. अशा पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये आहे आणि योग्य आहे. टू बी एबल टू डेव्हलप ऍप्लिकेशन बेस्ड ऑन फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. मग तुम्हाला वाटलं छोटासा अँटेना डिझाईन करायचा किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे किंवा वायरलेस कम्युनिकेशन करून दाखवायचंय. ठीक आहे. वायरलेस सेन्सर्स वापरून तसंही पॉसिबल आहे. इव्हन तुमचा स्मार्टफोन आहे तुमच्या प्रत्येकाकडे, तर फोनवर सुद्धा तुम्ही इंटरफेसिंग दाखवू शकता वायरलेस कम्युनिकेशननी. ब्लूटूथ मॉड्यूल आहे, त्याचं सिग्नल आपल्या मोबाईलवर घेतला आणि मोबाईलवर एखादं ऍप केलं किंवा तुम्ही अँड्रॉइड ऍप बनवलं तरी चालून जाईल, काय अडचण नाही. ठीक आहे. टू गेट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन ऑल स्टेप्स ऑफ लाईफ सायकल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द सिस्टम. प्रोडक्ट लाईफ सायकल, PLC. प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय येतं, लिटरेचर सर्व्हे, नंतर इंटरफेसिंग किंवा इम्प्लिमेंटेशन, मग व्हेरिफिकेशन थ्रू रिझल्ट आणि मग फायनल कन्क्लुजन. या स्टेप्स ज्या आहेत, या स्टेप्स मधून थोडक्यात प्रोसेस मधून काय काय स्टेप्स आहेत त्या प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करता याव्या मुलांना, स्टुडंट्सला, त्या संदर्भात ते आहे. असं आमच्याकडून एक्सपेक्टेशन आहे, युनिव्हर्सिटीचं एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. अप्रोप्रिएट हार्डवेअर. आता समजा एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी 5 प्रकारचे एखादा मायक्रो कंट्रोलर हवा आहे, त्याला तुम्हाला समजा 50 ऑप्शन्स अवेलेबल आहे, 50 मायक्रो कंट्रोलर अवेलेबल आहे, पहिला, दुसरा आणि समजा 50वा. तर तुम्ही बघितलं पाहिजे की तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोणता मायक्रो कंट्रोलर योग्य आहे. समजा तुम्ही खूप खूप महागडा मायक्रो कंट्रोलर घेतला आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये खूप छोटं काम करायचंय, तुम्हाला एलईडी ब्लिंकिंगचं करायचंय किंवा एलसीडी डाटा पाठवायचंय, त्यासाठी तुम्ही एकदम महागडा मायक्रो कंट्रोलर किंवा खूप हाय 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 हायर एंडचा मायक्रो कंट्रोलर वापरणं गरजेचं आहे का? नाही. तुम्ही साध्या मायक्रो कंट्रोलरनी सुद्धा वापरू शकता, करू शकता ते काम. जर काम तुमच्या प्रोजेक्टमध्ये डेप्थ जास्त आहे, टास्क जास्त आहे, मल्टीटास्किंग आहे, त्या केसमध्ये तुम्ही थोडंसं पुढच्या मायक्रो कंट्रोलरकडे जायला पाहिजे किंवा पुढच्या कंपोनंटकडे जायला पाहिजे. आता हे झालं मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत. तुम्हाला वाटले सेन्सर्स, तर सेन्सर सुद्धा भरपूर कंपन्या टेम्परेचर सेन्सर बनवतात किंवा इतर सेन्सर्स बनवतात. त्यापैकी या तिघांपैकी कोणता निवडायचा, कोणता स्वस्त आहे किंवा फीचर्स चांगले आहेत किंवा आपल्याला त्याच्याबद्दलचं बरेचसे लिटरेचर मिळतंय, नॉलेज मिळतंय कुठून तरी, युट्यूब वरून किंवा पेपर्स मधून किंवा डेटा शीट्स मधून.
तर तुमच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्ही एखादा सेन्सर किंवा मायक्रो कंट्रोलर निवडला पाहिजे आणि ते जस्टिफाय करायचं असतं प्रेझेंटेशन मध्ये. आम्ही तुम्हाला विचारू वाय यू यूज दिस पर्टिक्युलर सेन्सर, मग कोणत्या कंपनीचा आहे, किती कॉस्ट आहे, मग हाच का घेतला, याचे फीचर्स काय, मायक्रो कंट्रोलर 50 पैकी हाच का घेतला, थोडक्यात सिलेक्शन क्रायटेरिया, वाय यू सिलेक्टेड दिस कंपोनंट ऑफ दिस कंपनी. ओके, सो अप्रोप्रिएट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिलेक्शन तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, ते तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे पीपीटी मध्ये, एखादी स्लाइड ती पण राहू द्या. ठीक आहे, टू प्रोव्हाइड एव्हरी स्टुडंट द अपॉर्च्युनिटी टू गेट इन्व्हॉल्ड आयदर इंडिव्हिज्युअली ऑर ऍज अ ग्रुप, टू शो टीम स्किल्स अँड लर्न प्रोफेशनल एथिक्स. असं त्याच्या मागे एवढे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, खूप चांगले ऑब्जेक्टिव्ह त्या कोर्स मागे आहे, या सब्जेक्ट मागे आहे. आणि हे लर्न केले आणि एवढे लर्न केल्यानंतर अगदी आउटपुट पार्शल आला तरी काय हरकत नाही, आपल्याला शिकायला तर मिळालंय ना, ते शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता हे इरेज करतो आणि मी पुढे थोडासा जातो. ठीक आहे, सगळ्यांना ऑडिओ आवाज येत असेल असं मी गृहीत धरतो. ऍक्च्युली आपण व्हिडिओ ऑन करायला हवा होता, पण माझ्या कॅमेऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी फक्त ऑडिओच शेअर करतोय. ठीक आहे, आता आउटकम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असे होते, म्हणजे टार्गेट्स असे होते ना, आउटकम काय यायला पाहिजे या सब्जेक्टच्या माध्यमातून. तर आउटकम असा यायला पाहिजे का यू वेअर एबल टू आयडेंटिफाय रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम शोधता आला, हे सिद्ध झालं पाहिजे. आणि त्याचे तुम्ही एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह प्रॉपरली डिफाईन करता आले पाहिजे. काय नेमकं एक्झॅक्टली एम म्हणजे काय, द एम ऑफ दिस प्रोजेक्ट इज टू डिझाईन दिस युझिंग दिस. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे स्पेसिफिक आले पाहिजे, टू रिड्यूस द एरर, टू इन्क्रीज द एफिशियन्सी. ठीक आहे, अशा पद्धतीचे म्हणजे एखाद्या पॅरामीटर तुम्ही काम केले तर त्याचे रिलेटेड काय टाकता येतं ऑब्जेक्टिव्ह विचार करून, आणि ऑब्जेक्टिव्हची सुरुवात टू ने करायला पाहिजे शक्यतो. नंतर तुमचं कॉन्ट्रीब्युट टू सोसायटी, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन काय त्या प्रोजेक्टचं. ठीक आहे, ते तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे, हे तुमचं आउटकम, हे आउटकम आलंच पाहिजे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला आणि त्याचा काहीच आउटपुट नाही, त्याचा काहीच उपयोग नाही पुढे जगाला, समाजाला, कोणाला, तुम्हाला, त्याचे काय उपयोग आहे. मग ते कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. ठीक आहे, एक्सप्लेन करता आलं पाहिजे, जस्टिफाय करता आलं पाहिजे, आणि कोणते एथिक्स तुम्ही वापरले, सेफ्टी नॉर्म्स कोणते वापरले, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, प्रपोज अ सुटेबल सोल्युशन, म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्या प्रॉब्लेमवर 10 सोल्युशन पॉसिबल आहे, त्या 10 पैकी कोणतं कॉस्ट इफेक्टिव्ह किंवा इफेक्टिव्ह किंवा सिस्टमॅटिक आणि सोपं सोल्युशन आहे, कमी खर्चातलं, जास्त एफिशियन्सी, ते तुम्हाला प्रपोज करता आलं पाहिजे आउटकम. ठीक आहे, अनालाइज द रिझल्ट, आता सिस्टीम इम्प्लिमेंट केली पण मग रिझल्टचं अनालिसिस करता आलं पाहिजे, का बरं रिझल्ट 5च आलाय, का 10 नाही आला, किंवा 2च का आला, किंवा रिड्यूस कसं करता येईल. ठीक आहे, आणि त्याच्या बेसिसवर एखाद्या रिझल्ट वरून मग तुम्ही काय सिद्ध केलंय, काय कन्क्लुजन निघालंय, तर तुम्हाला कन्क्लुजन ड्रॉ करता आले पाहिजे. आणि कन्क्लुजन आपल्या भाषेत लिहायचे असतात, जे काही कन्क्लुजन असेल. असं नाही का तुमचं कन्क्लुजन एकदम रास्त असेल, मे बी तुम्ही प्रेझेंटेशन देतात आणि कन्क्लुजन मांडताय, तर आम्हाला वाटेल अरे याच्यापेक्षा अजून तुमचं आणखी एक कन्क्लुजन तयार होऊ शकते. ठीक आहे, समजते. तर कन्क्लुजन, आणि तुमच्याकडे 5 जणांची टीम आहे ना, 5 ते 6 जणांची, तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांशी विचार केला पाहिजे, काय कन्क्लुजन आहे, काय लर्न झालंय, काय नवीन मिळाले, किंवा काय मिळालं नाही, का नाही मिळालं, हे सुद्धा त्या कन्क्लुजन मध्ये तुम्ही टाकायला हरकत नाही. अगदी पॉइंट वाईज कन्क्लुजन जरी केलं, पॅरेग्राफ वाईज किंवा पॉइंट वाईज, तरी हरकत नाही. ठीक आहे, 6वा आउटकम एक्सपेक्टेड काय, का तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता आली पाहिजे, आणि टेक्नॉलॉजी रिटर्न फॉर्म मध्ये एक्सप्लेन करता आली पाहिजे, ओरल फॉर्म मध्ये एक्सप्लेन करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं, तुमची ॲबिलिटी डेव्हलप झाली पाहिजे. कसली ॲबिलिटी, टू वर्क ऍज अ इंडिव्हिज्युअल, टू वर्क ऍज अ टीम मेंबर. बऱ्याच वेळा लोक टीम तयार करतात आणि टीमशी जमतच नाही, अमुक अमुक टीम मेंबर येतच नाही, जातच नाही, किंवा दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही, रेटूनच नेतोय. तर टीम मध्ये काम करताना कसं वागलं पाहिजे, कसं ट्रीट केलं पाहिजे, यू शुड लिसन अदर्स रिस्पेक्टफुली, असं सगळं, म्हणजे थोडक्यात आपलंच रेटून चालत नाही. ऍज अ टीम मेंबर सुद्धा काही हुशार लोकांना टीम मेंबर म्हणून सुद्धा काम करता येत नाही, ही सुद्धा एक रियालिटी आहे. तर टीम मेंबर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता आलं पाहिजे, ऍज अ इंडिव्हिज्युअल सुद्धा करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर असं त्याच्यामध्ये होतं. अजून काही सिलेबसमध्ये काही की पॉइंट असेल तर आपण सहज डिस्कस करूया, आणि मग आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. म्हणजे आपल्याला ती लिस्ट पाहिजे की काय काय प्रोजेक्ट तुम्ही आता सध्या ह्या सेमिस्टरमध्ये प्लॅन केलेत. आता हे सगळं तुम्ही सिलेबस बघितलंच असेल ऑलरेडी.
डॉक्युमेंटेशन करायचंय, म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचं एक लॉगबुक तुम्हाला आम्ही शेअर करणार आहे. मग ह्या आठवड्यात तुम्ही काय काम केलं, पुढच्या वीकमध्ये काय काम केलं, टास्क काय दिलं होतं गाईडने, तुम्ही काय आउटकम आणलाय त्या आठवड्यामध्ये, काय नवीन शिकले आठवड्यामध्ये, काय अडचणी आल्या त्या आठवड्यामध्ये, असं त्या लॉगबुकमध्ये वीक वाईज तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला लॉगबुक आम्ही देऊ. मग आम्ही त्याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन करणार आहे. तुमचे जे मार्क्स आहेत ते आम्ही तुम्हाला तुमचं पूर्ण सेमिस्टरमध्ये कसं कसं काम झालंय त्याच्या आधारावर काही पॉइंट्स तयार करणार त्या लॉगबुकमध्ये, आणि मग त्याच्या आधारावर तुम्हाला मार्क देणार. फॉर एक्झाम्पल 50 मार्काचं तुमचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचं प्रोजेक्ट आहे, तर ठीक आहे, आता विद्यापीठाने असं सजेस्ट केलंय, रिकमेंडेड, ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही थोडेफार चेंजेस करू किंवा ऍज इट इज ते फॉलो करू, काही प्रॉब्लेम नाही. तर लिटरेचर सर्वेला 50 मार्कापैकी 10% मार्क लिटरेचर सर्वेला आहे, असं याचा अर्थ होतो. नंतर आउटकम म्हणजे काय रिझल्ट आलाय, म्हणजे तुम्ही थोडक्यात रिझल्ट आणला तर मग पुढे पार्टिसिपेट केलंय का पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये किंवा जर्नलला पेपर लिहून किंवा कॉन्फरन्सला पेपर लिहून प्रेझेंट केलाय का, पेपर बनवता आलाय का, कॉपीराईट झालाय का तुमचा, पेटंट काही करता आलंय का, किंवा डायरेक्ट प्रोडक्ट लॉन्च केलंय का मार्केटमध्ये. जर असं काही असेल तर त्याला खूप जास्त मार्क आहे बघा. 50% मार्क म्हणजे 50 पैकी 25 मार्क जवळपास याच्यावर विद्यापीठ द्यायला सांगतंय. 25 मार्क 50 पैकी. थोडक्यात तुमचं आउटकम आम्हाला कसं सिद्ध होणार, नुसतं रिझल्ट आला, एलईडी चालू झाली, एलसीडी डाटा आला म्हणजे तुमचं काम झालं असं नाही. ते तुम्हाला जगापुढे सुद्धा सिद्ध करायचंय. जगापुढे म्हणजे तुम्ही कुठं कॉन्टेस्टला पार्टिसिपेट झाले आणि त्रयस्थ लोकांपुढे प्रेझेंटेशन करून तुम्ही सिद्ध करू शकले का नाही हे छानच काम आहे, किंवा जर्नल पेपर तुम्ही पब्लिश करू शकले, किंवा तुम्ही अगदी इंडियन कॉपीराइट्स पेटंट तुम्हाला मिळालं, किंवा प्रॉडक्ट लॉन्च करून त्याच्या संदर्भातलं तुम्ही पैसे कमवून दाखवले, तर त्याला खूप जास्त मार्क आहे. ठीक आहे, तर असं एक पॅरामीटर आहे, त्याच्याला सुद्धा मार्क आहेत. ठीक आहे, नुसतं प्रोजेक्ट बनवला म्हणजे 50 पैकी 40-45 मार्क असं नाही होत, तर त्याचे हे वेगवेगळ्या पॅरामीटर मार्क आहेत. ठीक आहे, नंतर 15% मार्क्स हे तुमचं डिझाईन, मॉडेलिंग, इम्प्लिमेंटेशन, रिपोर्ट डॉक्युमेंटेशन, पीपीटी बनवणं, एक्सप्लेन करणं याच्यासाठी आहे. पोस्टर बनवा, ठीक आहे, मॉडेल एक्झिबिशन म्हणजे तुमच्या थोडक्यात तुमचं हे असतं बघा, प्रोजेक्ट एक्झिबिशन्स असतात, त्याच्या संदर्भात तुम्ही पार्टिसिपेशन केलं असेल त्याला 10 मार्क आहेत, 10% मार्क आहे. ठीक आहे, डेमॉन्स्ट्रेशन, अशा बऱ्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सला मार्क्स आहेत. ठीक आहे, तर त्याचं लॉगबुक, त्या रिलेटेड असेसमेंट शीट म्हणजे कशा कशाला काय मार्क आहेत तुम्हाला आम्ही शेअर करूच पटकन, पण हे पॉइंट लमसम तुम्ही लक्षात ठेवा कशाला नेमकं इम्पॉर्टन्स प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मध्ये आहे. आता ही पीडीएफ मी बंद करतो आणि आपली लिस्ट जी आहे त्याच्यावर आपण फोकस करू. ठीक आहे, आता तुम्हाला ही दुसरी लिस्ट दिसते का टॉपिकची? येस, somebody please make your audio on and tell me, do you get this particular Yes, sir. topic related Yes, sir. list on the screen? दिसते का? Yes, sir. हॅलो, हो सर, दिसतीये. कुणीतरी ऑडिओ चालू करा. सांगळे, आहेर, हो हो सर सर, दिसते. तडक, दिसते का स्क्रीनवर? हो सर, दिसते. हर्षल, गवळी, रोहिणी, अरे स्क्रीनवर दिसते का तुम्हाला? स्क्रीनवर हा, Yes, चॅट मध्ये sir. बोलण्यापेक्षा Yes, sir. तुम्ही डायरेक्ट ऑडिओ चालू करून बोलले ना तर आणखी पटकन मला समजतं, आपला वेळ वाचतो. ठीक आहे, आता दिसतंय बघा सर. पुढे टोटल पीबीएलचे 14 ग्रुप दिसत आहे. पहिल्या ग्रुप वाल्यांनी काय केलंय, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट विथ ऑटो इंटेन्सिटी कंट्रोल युझिंग आर्डिनो. चांगला टॉपिक आहे, काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगला आहे. याच्यावर खूप सारे प्रोजेक्ट तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील, युट्यूबला मिळतील, रिसर्च पेपर्स मिळतील. ठीक आहे, आणि आर्डिनो मायक्रो कंट्रोलरचे ट्युटोरियल्स युट्यूबला खूप अवेलेबल आहेत. आर्डिनो मायक्रो कंट्रोलर तुम्ही त्याच्यावर समजू शकता, शिकू शकता, आणि स्वस्त आहे. हा विकतही घेतला आणि अगदी तुमचा आउटपुट जरी नाही आला, तुम्ही खूप प्रयत्न केले तरी काय हरकत नाही. आर्डिनो मायक्रो कंट्रोल शिकायला तर मिळेल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हळूहळू शिकायची, काय हरकत नाही. तर टॉपिक चांगला आहे, त्याच्यावर खूप सारं मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्च करा, वाचा, समजून घ्या, विचारा कोणाला तरी, टीचर्सला विचारा, इतर फ्रेंड्सला विचारा, सिनियर्सला विचारा, कंपनीमधल्या प्रोफेशनल्सला विचारा, कोणी पण तुम्हाला सांगून टाकेल काय त्याचं अडचण असेल तर. क्लॅपिंग स्विच सर्किट फॉर ऑन ऑफ सर्किट, चांगला प्रोजेक्ट आहे, काय अडचण नाही. तर बेस्ट, कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक बेस्ड आहे. याचं तुम्ही सिम्युलेशन सुद्धा करू शकता माझ्या माहितीनुसार. इव्हन आर्डिनोचं सुद्धा जर सिम्युलेटर मध्ये कुठं आर्डिनो मायक्रो कंट्रोल असेल तर त्याचं सुद्धा करू शकता. यू कॅन कॉन्टॅक्ट
हरिभाऊ शिंदे सर, तांबे सर, प्रमोद गुंजाळ सर, ते सुद्धा तुम्हाला आर्डिनो बद्दल खूप सारी माहिती सांगू शकतात. वॉटर लेवल इंडिकेटर युझिंग ट्रान्झिस्टर BCS. आता वॉटर लेवल इंडिकेशनचे पाहिजे तेवढे प्रोजेक्ट आहे. यांनी आता युझिंग ट्रान्झिस्टर केला, एखाद्याने मे बी युझिंग लेवल सेन्सर्स वापरून केला असेल. तर बऱ्याच पॉसिबिलिटी आहे. तर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा दिस टॉप पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह ऑर प्रोजेक्ट can be implemented with the help of this technology also, third also, fourth also. So why you selected transistor based philosophy to implement this particular system? असं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. याने काही कॉस्टला फायदा आलाय का, याने काही क्वालिटीला फायदा आलाय का, असं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. मे बी ऍज कम्पेअर टू अदर्स एक्झिस्टिंग सोल्युशन्स तुमचं सोल्युशन एवढं इफेक्टिव्ह नसेल तरी पण हरकत नाही, पण एखाद्या पॅरामीटर ते योग्य आहे, कारण कमी खर्चातलं आहे. ठीक आहे. आणि असं पण आहे ना की जगातल्या किंवा मार्केटमधल्या किंवा सोसायटीतल्या प्रत्येक सेगमेंटला, कस्टमर सेगमेंटला का हायर एंडच प्रोडक्ट पाहिजे असं नसतं. एखाद्याला साधं कमी पैशातलं, स्वस्तातलं आणि बऱ्यापैकी आउटपुट देणारं असंही लागतं. ठीक आहे. काही जण खूप ब्रँडेड वस्तू वापरतात, त्या सेगमेंटला ब्रँडेडच, म्हणजे खूप ब्रँडेडच आउटपुट पाहिजे किंवा प्रोडक्ट पाहिजे. एखादा सेगमेंट जो असतो, गरीब सेगमेंट किंवा मॉडरेट सेगमेंट, त्याला थोडंसं स्वस्तामधलं किंवा ठीकठाक प्रोडक्टही चालतं. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकतात की एक लोअर इन्कम सेगमेंटला हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, असं तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे. कळतंय का? हा. सेल फोन डिटेक्टर डिव्हाइस. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोजेक्ट. आय नीड टू गो थ्रू इट. एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचंय ते मला बघावं लागेल त्यांच्या सिनॉप्सिस मध्ये किंवा टॉपिक मध्ये. ठीक आहे. तर प्रेझेंटेशनच्या वेळेस तुम्ही ते व्यवस्थित एक्सप्लेन करा. सगळ्यांनीच एक्सप्लेन करायचं, यांनी एक्सप्लेन करा. आणि अंदाजे तुमची पीपीटी जी आहे ती कमीत कमी 35 ते 40 स्लाइडची असावी. 30च्या पुढेच असावी शक्यतो. 30 पर्यंत तरी मिनिमम ठेवा. ठीक आहे. म्हणजे खूप एक्सप्लेनेशन आलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता पुढे बघा, टॉपिक आहे ऑटोमॅटिक ऑन ऑफ टायमर सर्किट. आय थिंक दिस प्रोजेक्ट ग्रुप हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट. पण त्याच्यामध्ये अजून काही इनोव्हेशन आणता येईल का, याच्यामध्ये अजून काही चेंजेस करता येईल का, किंवा अजून एखादं मॉड्यूल त्याच्यामध्ये इंटरफेस करून अजून काही फंक्शनॅलिटी वाढवता येईल का, त्याला काही व्हॉइस देता येईल का, असं काही विचार करा. म्हणजे एंडलेस टास्क आहे. जरी आपला आउटकम आला, खूप सारा वेळ अवेलेबल आहे. ठीक आहे. आता लॉकडाऊन मध्ये खूप प्रत्येकाला वेळ आहे, वेळ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. तर काही एक्सटेन्शन पॉसिबल असेल तर त्याच्यासाठी यू कॅन गो फॉर दॅट एक्सटेन्शन. आणि थोडक्यात तुम्ही जे काही करणार आहे तर पेटंट बनवण्यावर भर द्या. पेटंट किंवा कॉपीराईट किंवा अशा काही गोष्टी, किंवा पेपर लिहायचा रिझल्ट्सवर. तुम्ही तुमची सिस्टीमचा फोटो काढायचा तुमच्या बरोबरचा किंवा नुसता सिस्टमचा, आणि तो तुम्ही त्या पेपरमध्ये पेस्ट करू शकतात आणि तो एक्सप्लेन करू शकतात. थोडक्यात ते सिद्ध होतं की रिअल टाइम प्रोजेक्ट आहे, रिअल टाइम अटेम्प्ट इथे दिसतो. ठीक आहे, फोटोमुळे. आता पुढचा प्रोजेक्ट आहे होम ऑटोमेशन. आता एक्झॅक्टली बघावं लागेल की होम ऑटोमेशन मध्ये नेमकं यांना काय करायचंय. म्हणजे नुसतं फॅनचं स्पीड कमी जास्त करून दाखवायचंय, की घरातल्या माणसांना, एल्डरली पीपलला सेन्सर्स वापरून काही लोकेशन शोधून द्यायची आहे, काय नेमकं एक्झॅक्टली करायचं. किंवा ऑटोमॅटिक पाणी, आपण हात धुतोय, अचानक आपण पाणी हात धुतल्यानंतर ऑटोमॅटिक पाण्याचा नळ बंद झाला पाहिजे, असं काही ऑटोमेशन आहे का, नेमकं काय ऑटोमेशन आहे ते एकदा त्यांनी प्रोजेक्ट सादर केल्यानंतर किंवा त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह मधून कळेल. मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्पेसिफिक तिथं आलं पाहिजे का आवर ऑब्जेक्टिव्ह इज 2, पहिला आकडा, का अमुक अमुक सेन्सर्स वापरून किंवा असं करून आम्हाला असं असं करायचंय 2, नंतर पुढचं 2, असं या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. होम आयओटी जवळपास सेमच आहे, सेमच डोमेन सेमच आहे. ठीक आहे. यांनी काहीतरी वेगळं केलंय, यांनी काहीतरी वेगळं. दोन्ही होम ऑटोमेशन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स वापरूनच आहे, सेमच आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेम असलं तरी चालेल, डोमेन सेम असलं तर काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही करताय ते वेगवेगळं थोडंसं असायला पाहिजे. किंवा एक्झिस्टिंग सिस्टीम जी आहे कोणाची तरी, त्याच्यामध्ये 0.5% किंवा 1% जरी इम्प्रुव्हमेंट आली तरी तुम्ही जिंकले. ठीक आहे. समजा मी एखादी सिस्टीम बनवली आणि ती पब्लिश केलेली पेपर माध्यमातून, रिसर्च पेपर जर्नलच्या माध्यमातून, तर तिच्यामध्ये एफिशियन्सी आली 10%, आणि तुम्ही तीच सिस्टीम परत इम्प्लिमेंट केली काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी वापरून किंवा नवीन चेंजेस करून, प्रोग्रामिंग बदलून, आणि तुमची एफिशियन्सी 11% आली, तर इम्प्रुव्हमेंट दिसते. 1% इम्प्रुव्हमेंट सुद्धा खूप मोठी असते. ठीक आहे. तर असं आहे स्मार्ट इरिगेशन सिस्टम. मग तुम्ही
चांगला टॉपिक आहे. ऍग्रिकल्चरल डोमेनचा आहे, याची गरज आहे समाजाची, भारतामध्ये खूप गरज आहे, पाणी नाही काही लोकांना. तर टॉपिक चांगला आहे, याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे, खूप सारे पेपर्स याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे, लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगलं त्याच्यात करा. संदीप, ते निळेला तुम्ही 8 नंबरच्या ग्रुपने ऍड करून घ्या, कारण किती जण आहेत? 4 जण आहेत, तर 5वा एक जण घेऊन टाका, त्याचे काम होऊन जाईल. त्याला काहीतरी टास्क द्या, एकमेकांना टास्क द्या, एकमेकांना समजून घ्या आणि प्रोजेक्ट पूर्ण करा. फूड स्टेप पॉवर जनरेटर युझिंग पिझो इलेक्ट्रिक सेन्सर्स, नो प्रॉब्लेम. पिझो इलेक्ट्रिक सेन्सरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे, कळतंय? कारण हाच तुमच्या हार्ट ऑफ द सिस्टम आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रत्येक प्रोजेक्ट वाल्याला की व्हॉट इज द हार्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. मग एखाद्याच्या प्रोजेक्टमध्ये मायक्रो कंट्रोलर इज द हार्ट ऑफ देअर सिस्टम, एखाद्याच्या प्रोजेक्टमध्ये सेन्सर इज द हार्ट, टायमर इज द हार्ट. तर त्याचं डिटेल्ड स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगता आले पाहिजे. आणि हे जे कंपन्या कोणत्या आहेत, कोण बनवतं हे सेन्सर्स, ठीक आहे? मग 5 कंपन्या आहेत, तर 5 कंपन्यांचे प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन काय काय, त्यांच्या कॉस्ट काय काय, याचं कंपॅरेटिव्ह एक टेबल जर बनवला आणि तो पीपीटी मध्ये टाकला तर अतिउत्तम. तर तुम्ही टाका, ठीक आहे? IoT बेस्ड फायर डिटेक्टर गरजेचं आहे, ठीक आहे? याची सुद्धा समाजाला गरज आहे. म्हणजे याचे सोसायटी ऍप्लिकेशन्स आहेत, म्हणजे सगळ्याच प्रोजेक्टचे सोसायटी ऍप्लिकेशन आहे, काय हरकत नाही. छान प्रोजेक्ट तुम्ही निवडलेले आहेत, ते फक्त एक्झिक्यूट करा. मे बी लॉकडाऊन मध्ये कंपोनंट नाही मिळाल तर सिम्युलेटर बघा, काही मिळतंय का, सिम्युलेटर काही होतंय का. 1 मंथचे सिम्युलेटर्स तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा सिम्युलेटर कधी कधी काही प्रोजेक्ट शक्यच नसतात. मग हार्डवेअरची वाट बघा, जेव्हा कधी लॉकडाऊन उघडेल त्यावेळेस तुम्ही पूर्ण करून द्या. तोपर्यंत डिटेल्ड डेटा शीटचा अभ्यास करून ठेवा, व्हिडिओज डाउनलोड करून ठेवा, रिसर्च पेपरचा अभ्यास करून ठेवा. मग काय तुमचं फक्त इम्प्लिमेंटेशन आणि रिझल्टचं बाकी राहील, बाकीचे तर टास्क कंप्लीट करून तुम्ही ठेवू शकता. पुढे बघा, मोबाईल डिटेक्टर सिस्टम. आता एक्झॅक्टली यांना काय करायचं माहित नाही. 2 जणांचा ग्रुप आहे, 3 जणांचा ग्रुप आहे. जे कोणते S3 S4 ची मुलं त्यांना ग्रुप नसेल त्यांनी या ग्रुपमध्ये ऍड होऊन जा, आणि त्यांना तुम्ही ह्या 3 पावबाके, कदम, शेख यांनी त्यांना ऍड करून घ्या, सामावून घ्या, ठीक आहे? आता नवीन ग्रुप करण्याला आता वेळ नाही राहिला एवढा. इलेक्ट्रॉनिक बेल फॉर स्कूल अँड कॉलेज. आता थोडक्यात तुम्ही समजा हा प्रोजेक्ट बनवला आणि चांगल्या पद्धतीने आउटपुट येतोय, तर अगदी आपण हा डिपार्टमेंटला सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो, डिपार्टमेंटला सुद्धा फिट करून देऊ शकतो, इंटरफेस करून देऊ शकतो, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला 4 वर्ष मुलांना सांगता येईल, आम्हालाही सांगता येईल आमच्या मुलांचा प्रोजेक्ट आहे हा, ठीक आहे? मुलांनी बनवलाय, ठीक आहे? वेगवेगळ्या कंपन्या येतात किंवा कमिटीज येतात, त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो की दिस इज द प्रूफ ऑफ द प्रॉडक्ट डेव्हलप्ड बाय आवर स्टुडंट्स. इव्हन तुम्हाला त्याच्यानंतर वाटलं नंतर की याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट शक्य आहे सर, पण थोडा फायनान्सचा प्रॉब्लेम येतो, तर डिपार्टमेंट अगदी फायनान्स सुद्धा तुम्हाला करेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करून तुमच्या नॉलेजचा उपयोग करून आपण डिपार्टमेंटला ते फायदा करून देऊ शकतो, ठीक आहे? कार्बन मोनॉक्साईड डिटेक्टर बाय युझिंग आर्डिनो, हा सुद्धा एक सोशल चांगला प्रोजेक्ट आहे. आता आजकाल तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये काही मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही, ठीक आहे? ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झालाय, तर याच्यावर एकदम रिअल टाइम प्रॉब्लेम आहे सध्याचा. तर ऑक्सिजन जनरेटर किंवा कार्बन मोनॉक्साईड डिटेक्ट करायचं आहे कोणत्या एरियामध्ये, मग तिथं ऑक्सिजन कसं वाढवता येईल त्याच्या संदर्भात एक्सटेन्शन काही करता आलं तर तुम्ही बघा. सूट ऑर फ्लाय ऍश कलेक्टर, एक्झॅक्टली याचे ऍप्लिकेशन काय आय डोंट नो, राणे सरांना माहित असतील, पण ठीक आहे, काय हरकत नाही. एक रिअल टाइम प्रोजेक्ट दिसतोय, प्रॉब्लेम दिसतोय, याचं काय ऍप्लिकेशन आहे, याची काय उपयोग आहे ते तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणते कंपोनंट वापरले ते सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करा. ब्लॉक डायग्राम बनवा, सिस्टीमची एक ब्लॉक डायग्राम बॉक्सेसच्या माध्यमातून इंटरकनेक्शन दाखवा, इनपुट नेमका इकडून चाललाय का तिकडून येऊ राहिलाय, ठीक आहे? असं सगळं आहे. तर चांगले प्रोजेक्ट्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये चांगलं तुम्ही कष्ट करा आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा आउटपुट मिळेल याच्यावर विचार करा. बघा, लिटरेचर की पॉइंट्स तुम्हाला मी सांगितले, याच्या व्यतिरिक्त ह्या 8 पॉईंटच्या व्यतिरिक्त सुद्धा 4-5 आणखी पॉईंट मी सांगितले होते, ठीक आहे? तुम्ही आता लेक्चर झाल्यानंतर नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये. फॉर एक्झाम्पल सुरुवातीची स्लाइड, आउटलाईन, इंट्रोडक्शन ऑफ किंवा नीड ऑफ प्रोजेक्टची एक स्लाइड, आणि मग लिटरेचर सर्वे, ब्लॉक डायग्राम. मग सिस्टीम ब्लॉक डायग्राम नंतर मी कोणती स्लाइड सांगितली? टेक्निकल स्पेसिफिकेशन्स ऑफ व्हेरियस कंपोनंट्स इन सिस्टीम ब्लॉक डायग्राम. टेक्निकल स्पेसिफिकेशन, कंपनीचं नाव, अप्रॉक्सिमेट कॉस्ट, इम्पॉर्टंट फीचर्स, असं त्या स्लाइड मध्ये आलं पाहिजे. 2-3 स्लाइड ठेवा त्याच्या वाटलंच तर. फ्लो चार्ट, अल्गोरिदम तयार करा, तुमच्या भाषेत बनवायची. स्टेप नंबर 1,
स्विच ऑन द सर्किट, स्टेप नंबर 2 इंटरफेस द रिले, असं काय जे असेल अल्गोरिदम, रिझल्ट, कन्क्लुजन, असं सगळं आलं पाहिजे तुमचं. ठीक आहे, ते माझ्या एंडने मी सगळं एक्सप्लेन केलंय. तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असेल तर विचारा. आता एक 2-3 मिनिटं आपल्या सेशनची बाकी आहेत. तुम्हाला काही डाऊट आहेत का? म्हणजे आपलं लेक्चर संपेल. आणि नेक्स्ट वीकेंडला, ह्या वीकेंडला म्हणजे शनिवारच्या आसपास आपण प्रेझेंटेशन ठेवणार आहे. काही डाऊट आहेत का? राहुल, जोरवेकर, वैष्णवी, रोहिणी, मोकळ, साबळे, आकाश, काही डाऊट आहे? कोणाला काही विचारायचंय का? असू शकतात काही डाऊट, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही विचारा, बिंदास विचारा. पल्लवी, कमलेश, आहे काही डाऊट? संकेत पाटील, पाटील ऑडिओ चालू कर ना. संकेत, यस सर. संकेत ऑडिओ चालू कर. हो सर. संकेतने चांगली आयडिया मांडली होती, त्यांनी प्रेझेंटेशन खूप छान दिलं होतं. आता समजा एकाचं प्रेझेंटेशन दुसऱ्याने ऐकलं तर त्याला पण फायदा होतो ना. आपण इतरांचे प्रेझेंटेशन ऐकले पाहिजे. एखादा खूप चांगला प्रेझेंटेशन करतोय, त्याचे वे ऑफ एक्सप्रेशन चांगले, कम्युनिकेशन स्किल चांगले, किंवा त्याचं स्टेज डेअरिंग चांगली आहे, किंवा तो हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं करतोय, किंवा एखादा पीपीटी खूप छान बनवतोय. ठीक आहे, तर इतरांचे प्रेझेंटेशन आपण ऐकले पाहिजे, थांबलं पाहिजे. त्याने काय होतं की आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होते. ठीक आहे, आणि इवन दुसऱ्यांचे प्रेझेंटेशन चालू आहेत तर प्रेझेंटेशन नंतर आपण प्रश्न विचारले पाहिजे. आपल्या मनातले डाऊट मनात नाही ठेवायचे कधीच, आपण विचारायचे, शंका विचारलीच पाहिजे, असं मला वाटतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रो व्हायचंय. आणि तुम्ही आता ग्रो झाले तरच थर्ड इयरचा मिनी प्रोजेक्टला तुम्हाला आणखी जास्त इज वाटेल. ठीक आहे, इझी वाटेल, आणि तुम्ही एक फॅमिलियर होऊन जाणार. प्रोजेक्ट काय नाही, प्रोजेक्ट अरे काय नाही, डिटेलमध्ये अभ्यास करायचा, डीप मध्ये खूप वाचायचं, खूप ऐकायचं, प्रयत्न करायचे. आउटपुट चुकलं तर चुकू द्या, परत एकदा अटेम्प्ट करून बघायचा. प्रोग्राम चुकतोय, एरर येते, एरर डिबग करत बसा. तासन तास त्या प्रोजेक्टवर बसायचं, 2-2, 3-3 तास, कधी कधी लेट नाईट लोक काम करत बसतात आणि आउटपुट मिळवतो. आणि आउटपुट मिळाल्यानंतरचा आनंद खूप चांगला असतो. कळतंय? शेवटी हार्डवर्कला काही, मला नाही वाटत काही अल्टरनेटिव्ह आहे. हार्डवर्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हार्डवर्क करताना कधी कधी नुसतं हार्डवर्क नसतं करायचं, स्मार्ट वर्क सुद्धा एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, स्मार्ट वर्क. कधी कधी खूप लोक हार्डवर्क करत बसतात आणि खूप सोपं उत्तर असतं, सोल्युशन असतं. ठीक आहे, तर स्मार्ट वर्कला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. काय कोणाचे डाऊट? लास्ट 2 minutes आर रिमेनिंग. येस, एनीबडी? राहुल, संकेत, वाघमारे, माधुरी भरितकर, प्लीज मेक युअर ऑडिओ ऑन. भरितकर, माधुरी. येस सर. हा, काही अडचण आहे का? प्रॉब्लेम असेल ते विचार, बिंदास विचार, किंवा दुसऱ्या ग्रुपचा प्रॉब्लेम असेल तरी काही अडचण नाही ना. हा, प्रेझेंटेशनची तयारी करा वीकेंडला. आणि तुम्ही काय करायचं, पीपीटी बनवली 30-35 स्लाइडची पीपीटी सपोज, तर तुम्ही काय करायचं, 5-6 जण आहे तर मग 4-4 स्लाइड वाटून घ्यायच्या. 4-7-24 किंवा 7-7 करा. आणि असं नाही की मला पहिल्या 7 स्लाइड आहे मग मी 7 स्लाइडचा अभ्यास करायचा, असं नसतं. टोटल ओव्हरऑल पीपीटीचा तुम्ही प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हंटलो की नाही तू आता काय कर, तुम्ही पहिल्या 6 स्लाइडचा अभ्यास केलाय ना, नाही, शेवटच्या 6 स्लाइडचा तू एक्सप्लेन कर. ती चॉईस आमच्याकडे आहे. तुम्ही असं नाही करू शकत की माझं एवढंच काम आहे मी तेवढंच काम करणार, असं नसतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही यू शुड बी एबल टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरी पॉइंट इन युअर पीपीटी ऑर युअर रिलेटेड युअर प्रोजेक्ट. कोणालाही तो प्रश्न आला पाहिजे. असं नाही का नाही ते बाबा विकत घ्यायचं काम त्याच्याकडे होतं, प्रोग्रॅमिंगचं काम याच्याकडे होतं, मग प्रोग्रॅमिंग त्यालाच माहिती, मला माहित नाही, असं नसतं. प्रोजेक्ट हा डिटेल्ड प्रत्येक मेंबरला समजला पाहिजे आणि सांगता आला पाहिजे, एक्सप्लेन पण करता आला पाहिजे, असं आमचं एक्सपेक्टेशन आहे. आणि जगाचं तेच एक्सपेक्टेशन आहे. तुम्ही वाटून घेतलं काम आणि मग त्याचं काम मी नाही करणार, असं नाही चालत. सो यू शुड लिसन